Hello everyone and welcome to the session of C programming language. In this session, we are going to discuss the topics as address of operator, size of operator, increment and decrement operator. So let's start the topics. तर सगळ्यात पहिले आपण बघू साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ ऑपरेटर म्हणजे काय तर बघा, जेव्हा पण आपण एखादा डेटा मेमरीमध्ये सेव्ह करतो, ठीक आहे, तर त्या केसमध्ये अकॉर्डिंग टू आपला डेटा त्याला डिफरंट टाईप्सची मेमरी, डिफरंट साईजची मेमरी अलोकेट होते. तर कोणत्या डेटा टाईपसाठी किती मेमरी अलोकेट होते आपण ते एकदा डेमॉन्स्ट्रेट करून बघू. त्याच्या आधी आपण कोडकडे जाऊ. ठीक आहे, कोड खोलू. ओके, कोड करू आपण त्याच्यासाठी मी इथे जाते कोड ब्लॉकला. कोड ब्लॉक. तर कोड ब्लॉकमध्ये इथे फाईल, न्यू फाईल, एम्प्टी फाईल आणि फाईलला आपण नाव देऊ साईज ऑफ ऑपरेटर डॉट सी असं आपण त्याला नाव देऊ. साईज ऑफ ऑपरेटर डॉट सी आणि कोड लिहू हॅश इन्क्लूड stdio.h int main रिटर्न 0. ठीक आहे, आणि मी इथे प्रिंटचं स्टेटमेंट टाकते आणि प्रिंटमध्ये डायरेक्टली आपण यूज करू साईज ऑफ INTEGER %d, कारण की आपल्याला न्यूमरिक व्हॅल्यू पाहिजे आहे म्हणून आपण %d फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करू इंट. ठीक आहे, printf size of float %d साईज ऑफ ऑपरेटर मध्ये देऊ आपण ॲज अ पॅरामीटर फ्लोट. ठीक आहे, printf साईज ऑफ कॅरेक्टर %d char size of double %d साईज ऑफ डबल. ठीक आहे, तर हा कोड सेव्ह करू, रन करू. त्याच्याआधी आपण इथे /n देऊ फॉर द न्यू लाईन. Ctrl+S करू, रन करू आणि आली एका साईज बघा. साईज ऑफ इंटिजर इज 4 bytes, साईज ऑफ फ्लोट इज 4 bytes, फॉर कॅरेक्टर द साईज इज 1 byte आणि डबल साठी साईज 8 byte. ठीक आहे, तर साईज ऑफ ऑपरेटरचा यूज होतो डेटा टाईपची साईज फाइंड करण्यासाठी इन सी. साईज ऑफ ऑपरेटर इज इनबिल्ट ऑपरेटर इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज टू प्रेडिक्ट द साईज ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे, तर नेक्स्ट इज ॲड्रेस ऑफ ऑपरेटर. एक नवीन कोड करू साईज ऑफ ऑपरेटरसाठी. Ctrl+S ॲड्रेस ऑफ डॉट सी नावाने कोड सेव्ह करू. कोडला स्टार्ट करू हॅश इन्क्लूड stdio.h int main
रिटर्न 0. ठीक आहे, हा झाला आपला बेसिक कोड. आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबलचा ॲड्रेस फाइंड करायचा आहे. तर बघा, मी इथं एक व्हेरिएबल घेते, इंट ए इज इक्वल्स टू 10. ठीक आहे, आता आपण एचा ॲड्रेस फाइंड करू. ॲड्रेस ऑफ ए इज %d and of a जसं साईज ऑफ साठी कुठलं स्पेशल सिम्बॉल नाही आहे, आपण डिरेक्टली लिहितो SIZE साईज ऑफ आणि इन ब्रॅकेट डेटा टाईप. तसं इन केस ऑफ ॲड्रेस ऑफ ऑपरेटर आपण सिम्बॉल यूज करतो, अँडचं सिम्बॉल त्याला म्हणतात %चं सिम्बॉल. ठीक आहे, तर इथे ॲड्रेस आपल्याला जो भेटतो आहे विच इज, बघा हा जो ॲड्रेस आहे. ठीक आहे, 6422-300 हा आहे एचा ॲड्रेस. आता तो खरंच एचा ॲड्रेस आहे की नाही त्याच्यासाठी आपण इथे घेऊ पॉइंटर $ptr आणि पॉइंटर इज सच अ व्हेरिएबल विच स्टोर्स द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ठीक आहे, तर हा आहे ए, म्हणजे एचा जो ॲड्रेस आहे तो PTRचा ॲज अ डेटा म्हणून आपण प्रिंट करू. तर बघू, ते क्रॉस चेक करून बघू की नक्की तोच ॲड्रेस आहे की नाही. डेटा ऑफ पॉइंटर %d आणि आपण इथे प्रिंट करू PTR. ठीक आहे, मला या दोन व्हॅल्यूज जर सेम भेटल्या तर आपण म्हणू शकतो की येस, मला जो ॲड्रेस आहे आलेला तो करेक्ट आहे. ओके, एक मिनटं, इथं /n देऊ फॉर द न्यू लाईन, म्हणजे दोन्ही आउटपुट व्यवस्थित डिस्प्ले होईल. ओके डन. बघा, मला ह्या दोन व्हॅल्यूज सेम आलेल्या आहे, म्हणजे जो मला ॲड्रेस अँड ऑपरेटर यूज करून आलेला आहे %, तो करेक्ट आहे. तर असं असतं साईज ऑफ ऑपरेटर आणि ॲड्रेस ऑफ ऑपरेटर इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट इज इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि डिक्रीमेंट ऑपरेटर विच इज ऑल्सो नोन ॲज शॉर्ट हँड ऑपरेटर्स. तर ते कसे असतात ते आपण एकदा बघू. मी ते नवीन फाईल घेते. इथे एक नवीन फाईल घेऊ. इथे एक आपण डायग्राम काढू जेणेकरून व्यवस्थित इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटला म्हणतात शॉर्ट हँड ऑपरेटर्स. शॉर्ट हँड TORS शॉर्ट हँड ऑपरेटर्स. आपण याला सेंटरला घेऊ, शॉर्ट हँड ऑपरेटर्स. ठीक आहे, आणि शॉर्ट हँड मध्ये येतं इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि डिक्रीमेंट ऑपरेटर. डिक्रीमेंट ऑपरेटर. ठीक आहे, आणि परत फर्दर डिवाइड होतात अजून दोन टाइप्समध्ये, जे की आहे ओके, आणि हे अजून फर्दर डिवाइड होतात दोन टाइप्समध्ये, जे की आहे प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट. सेम फॉर द डिक्रीमेंट. प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट.
पोस्ट डिक्रीमेंट. ओके, तर आपण थोडंसं इकडे घेऊ. पोस्ट DECREMENT. ठीक आहे, हे व्यवस्थित आहे. येस, नो प्रॉब्लेम. प्री इन्क्रीमेंटमध्ये येतं प्लस प्लस ए आणि पोस्टमध्ये येतं ए प्लस प्लस. त्याच्यात काय डिफरन्स आहे ते बघू. प्री डिक्रीमेंटमध्ये पण आधी डिक्रीमेंट होणार आणि मग आणि ए मायनस मायनस. ठीक आहे, तर हे असे असतात टाइप्स ऑफ शॉर्ट हँड ऑपरेटर्स, जे की आहे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. आणि इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट आर फर्दर डिवायडेड इंटू टू टाइप्स ॲज प्री इन्क्रीमेंट, पोस्ट इन्क्रीमेंट, प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट. तर ते एकदा बघू कसं असतं काय. ओके, shorthand operators are divided into two types as pre-increment आणि increment आणि decrement. Increment परत डिवाइड होतात pre-increment आणि पोस्ट डिक्रीमेंट मध्ये. परत डिक्रीमेंट, डिक्रीमेंटचे दोन टाइप्स आणि हे त्याचे सिम्बल्स, प्लस प्लस फॉर इन्क्रीमेंट आणि मायनस मायनस फॉर डिक्रीमेंट. ओके, तर ही आहे आपली डायग्राम. ठीक आहे, तर बघा, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स आर अवेलेबल इन. This type of operator is also called as shorthand operators. The increment operator will increment the value by 1, whereas decrement operator will decrease the value by 1. ठीक आहे, तर प्रोग्रामॅटिकली बघू. सॉरी, हे कसं चालतं त्याच्यासाठी आपण एक नवीन फाईल घेऊ. फाईल, न्यू फाईल, त्याच्यामध्ये एम्प्टी फाईल. ठीक आहे, कंट्रोल एसने आधी सेव्ह करून घेऊ. फाईलला नाव देऊ इन्क्रीमेंट. increment.c नावाची एक फाईल घेऊ, त्याला सेव्ह करू आणि कोड राईट करायला स्टार्ट करू. #include stdio.h int main return 0. बघा, आता मी सपोज इथं घेतला a इज इक्वल्स टू 10 आणि इथे मी असं केलं की इंट b इज इक्वल टू a प्लस प्लस. ठीक आहे, आता मी प्लस प्लस इथे
एच्या नंतर यूज केलाय, म्हणजे तो कोणत्या टाईपमध्ये जातो, तर तो जातो पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये. ठीक आहे, जर मी प्लस प्लसचा सिम्बॉल व्हेरिएबलच्या नंतर यूज केला तर ते असतं पोस्ट इन्क्रीमेंट, आणि जर मी प्लस प्लसचा सिम्बॉल व्हेरिएबलच्या आधी यूज केले तर ते असतं प्री इन्क्रीमेंट. सेम फॉर द डिक्रीमेंट. जर व्हेरिएबलच्या आधी जर आपण सिम्बॉल यूज करत असो मायनस मायनसचा तर ते असतं प्री डिक्रीमेंट, आणि जर आपण व्हेरिएबलच्या नंतर यूज केलं सिम्बॉल तर ते असतं पोस्ट डिक्रीमेंट. ठीक आहे, तर आता एकदा कोडमध्ये जाऊ आणि स्टार्ट करू. बघा इथे आपण काय केलंय, मग पोस्ट इन्क्रीमेंट केलंय. आधी आपण प्री इन्क्रीमेंट करून बघू. ठीक आहे, आता आपण बघू प्रिंटफ व्हॅल्यू ऑफ बी %d बी. ठीक आहे, कोड रन करून बघू काय आन्सर येतं. बघा आन्सर आलं 11. तर इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणजे काय, तर आपली जी व्हॅल्यू आहे ती एकने इन्क्रीज होते. कितीने? एकने इन्क्रीज होते, त्याच्यामुळे त्याला इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणतात. ठीक आहे, पण व्हॅल्यू जर आधी इन्क्रीमेंट झाली तर ते असतं प्री इन्क्रीमेंट, आणि व्हॅल्यू जर नंतर इन्क्रीज झाली किंवा इन्क्रीमेंट झाली तर ते असतं पोस्ट इन्क्रीमेंट. तर आता इथे आपण केला आहे प्री इन्क्रीमेंट. आता मी दुसरा व्हेरिएबल घेते, इंट सी इज इक्वल्स टू 12 घेते, आणि सी ची व्हॅल्यू स्टोअर करायला मी अजून एक दुसरा व्हेरिएबल घेते डी. ठीक आहे, मग मी असं करते डी इज इक्वल्स टू सी प्लस प्लस. ठीक आहे, आता इकडे व्हॅल्यू आपण प्रिंट करू. प्रिंटफ यू ई व्हॅल्यू ऑफ डी इज %d आणि इथे डी. ठीक आहे, तर हे टर्मिनल आपण क्लोज करू आणि परत रन करू. व्हॅल्यू ऑफ डी इज 12. बरोबर, ती इन्क्रीमेंट झालीच नाही आहे. का? कारण की आधी आपण तिकडे व्हॅल्यू. ओके, तर इन केस ऑफ ए मध्ये मी आधी काय केलं की व्हॅल्यू आधी इन्क्रीमेंट करून घेतली आणि मग ती प्रिंट केली. पण इथे मी काय करते, व्हॅल्यू आधी इन्क्रीमेंट करते. ठीक आहे, तर हा फरक आहे प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट मधला. सेम प्रोसिजर फॉलो होते फॉर द डिक्रीमेंट ऑपरेटर. सपोज मी इथे जर दिलं डिक्रीमेंट तर तो डिक्रीमेंट होणारच नाही. का? कारण की आधी आपण नंतर आधी व्हॅल्यू इनिशियलाइज करतोय आणि मग ते डिक्रीमेंट करतोय म्हणून. ठीक आहे, तर बघा डी ची व्हॅल्यू अजून पण चेंज झालीच नाही आहे. का? कारण की आपण तिला पोस्ट इन्क्रीमेंट ऑपरेटर दिला आहे, आणि फॉर द बी आपण आधी आपण डिक्रीमेंट केले आणि मग ती व्हॅल्यू प्रिंट केली आहे. ठीक आहे, तर असे असतात हे 4 ऑपरेटर्स. आपण कोणते कोणते बघितले परत एकदा रिवाइज करू नवीन फाईलवरती. तर कोणते कोणते ऑपरेटर्स बघितले? OPE ऑपरेटर्स. पहिले बघितलं साईज ऑफ ऑपरेटर, ज्याला की कोणता सिम्बल नसतो. नंतर बघितला ॲड्रेस ऑफ ऑपरेटर, ज्याचं सिम्बल आहे %चं. नंतर थर्ड वन बघितला इन्क्रीमेंटमध्ये अजून 2 टाइप्स बघितले, जे की होते प्री इन्क्रीमेंट आणि पोस्ट इन्क्रीमेंट, आणि फोर्थ वन इज डिक्रीमेंट. ज्याच्यामध्ये आहे प्री डिक्रीमेंट आणि पोस्ट डिक्रीमेंट. ठीक आहे, याच्यासाठी आपण यूज करतो इन्क्रीमेंटसाठी प्लसचा सिम्बॉल, आणि डिक्रीमेंटसाठी यूज करतो
डबल मायनसचा सिम्बॉल. ठीक आहे, सेव्ह करायची आवश्यकता नाही. ठीक आहे, तर हे होते आपले 4 ऑपरेटर्स.